लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये सर्जनशील शिक्षणाच्या क्षेत्रात नवी उंची गाठणाऱ्या रिलायन्स ॲनिमेशन अकॅडमी इक्षणा कॅम्पसच्या अत्याधुनिक कॅम्पसचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडलंय। या कॅम्पसचे उद्घाटन रिलायन्स ॲनिमेशन स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजोनिधी भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी राजेश भोसले असोसिएट प्रोड्युसर रिलायन्स ॲनिमेशन स्टुडिओ, त्याचप्रमाणे पेपरबोट डिझाईन स्टुडिओचे संस्थापक आणि भारतातील पहिल्या AI चित्रपट शतकचे दिग्दर्शक आशिष माल, रॉक लॉबस्टर गेम्सचे संस्थापक विवेक पद्माजी, VFX कॉम्पोजिटिंग आर्टिस्ट कुलभूषण काळे, नॅशनल बिझनेस हेड रिलायन्स ॲनिमेशन अकॅडमीचे संदीप शेट्टी, तसेच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे नाशिक शाखेचे अध्यक्ष श्याम डोंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनानंतर मान्यवरांनी कॅम्पसची पाहणी करत अत्याधुनिक स्टुडिओ, AI सक्षम शिक्षण सुविधा, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आधुनिक वातावरणाचे कौतुक केले। यावेळी तेजोनिधी भंडारे यांनी सर्जनशील शिक्षणाला उद्योगातील प्रत्यक्ष अनुभवाची जोड देण्याचं महत्त्व अधोरेखित करत इक्षणा कॅम्पस भविष्यातील ॲनिमेशन, VFX, गेमिंग, AI आणि फिल्म मेकिंग क्षेत्रातील कुशल व्यावसायिक घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला। मी तेजोनिधी भंडारे, रिलायन्स ॲनिमेशन स्टुडिओचा CEO। सगळ्या स्टुडंट्सला आवाहन करतो की आमचं एक सेंटर इथे नाशिकमध्ये ओपन झालं आहे, रिलायन्स ॲनिमेशन अकॅडमीचं, त्र्यंबक रोडला। इथे येऊन जरूर भेट द्यावी आणि ज्याला ज्याला कॉन्टेंट क्रिएशन स्पेसमध्ये करिअर बनवायचं असेल, ॲनिमेशन असो किंवा VFX असो किंवा गेमिंग असो किंवा AI असो, त्यांनी इकडे येऊन नक्की भेट द्यावी आणि इकडं आमचा पूर्ण करिक्युलम कोर्सेस समजून घ्यावा। आमचे कोर्सेस 3 महिन्यापासून 3 वर्षापर्यंत आहेत आणि त्याचा इकडे येऊन जेव्हा त्यांना समजेल की आम्ही काय काय इथे डिलिव्हरीज देतो आहे मुलांना त्यांच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजसाठी, आय एम शुअर की त्यांना नक्की आवडेल आणि ते इकडे नक्की त्यांचं करिअर बनवायला येतील। सो थँक्यू सो मच। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून जागतिक दर्जाच्या संधीसाठी स्वतःला तयार करण्याचं आवाहन केलंय। हॅलो, मी सोनाली राठोड। आपण आज उद्घाटन केलं आहे रिलायन्स ॲनिमेशन अकॅडमीचं। त्यासाठी रिलायन्स ॲनिमेशन अकॅडमीचे CEO जे आहेत रिलायन्स एंटरटेनमेंटचे, ते आपल्यासोबत होते। बिझनेस हेड असे बरेच छान गेस्ट आपल्याकडे आले होते। त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं मुलांचं आणि आपल्याकडे कॅम्पसमध्ये बऱ्याच काही सुविधा आपण उपलब्ध केलेल्या आहेत स्टुडंट्ससाठी। तर एकदा आपल्या इन्स्टिट्यूटला भेट द्यावी ही आमची विनंती। कॅम्पस जो आहे हा साधारण इथे आपण गेमिंग झालं, VFX झालं, ॲनिमेशन झालं, ह्या गोष्टींसाठी जे आहेत हे ॲनिमेशन, VFX, गेम डिझायनिंग आणि डेव्हलपमेंट आहे, फिल्म मेकिंग आहे, हे सगळं आपण इथे मुलांना प्रोव्हाइड करतो आहोत। तर कृपया एकदा इन्स्टिट्यूटला भेट द्यावी म्हणजे बाकीचे डिटेल्स तुम्हाला आम्ही सांगू शकू। उद्घाटन सोहळ्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांशी संवाद साधत संस्थेच्या उपक्रमांचं कौतुक केलंय। इक्षणा कॅम्पसच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।